नमस्कार. सगळ्याक दसऱ्याची हुनहुनीत परबी. दसरो म्हळ्यार श्री रामानी रावणाचो वध केल्लो तो शुभ दीस. बऱ्याचो वायटाचेर विजयाचो दीस. आयच्या दिसा आमी संकल्प करुया आनी वायट प्रवृत्तींचो नाश करुया. तशेंच मुखार येवपी दिवाळी सात्वीकपणान मनोवया आनी जो नरकासूर रुपी क्लेश पाताळटा ताचेर जैत मेळोवया. आमच्या गोंयांत शेकडो वर्सां संख्येनी किर्तनां, भजनां, संगीत उपासनेची संस्कृती आसा. ती आमी तिगोवया आनी मुखाल्ल्या पिडयेक इन्स्पायर करुया आनी वायट इन्फ्लुएन्स तशेंच इन्फ्लुएन्सरां पासून वाचोवया. आतां पळोवया काल जाल्ल्या किर्तनाची एक झलक, तशेंच मंत्रमुग्ध करपी मुरली वादन. जय श्रीराम. अनंत हस्ते कमलावराने देता किती, अनंत हस्ते कमलावराने. भगवंताने द्यायचं तर दोन हाताने किती देणार. नामदेव म्हणतो माझ्या वडिलांना फक्त लक्ष्मी हवी, लक्ष्मीकांत नारायण नको. एवढ्याच भोसेगावची लोक आले. हो म्हटलं नामदेव, नामदेवाने आमचा दगड आणलेला आहे, ज्यांची आपण रोज पूजा करतो, बेताळाची पूजा करताना त्याची पूजा करतो. तो मोलाचा दगड आमच्या हातात आहे. नामदेवाने तो दगड उचलला, त्यांच्या हातात दिला. त्यांच्या हातात दिल्यानंतर दगड झाला. त्यातली लोक म्हणाले दामाशेठी आपला मुलगा सामान्य नव्हे असामान्य. म्हटलं नामदेवा कीर्तन सुरू कर. नामदेवाने कीर्तन सुरू केलं. नामदेव कीर्तन करी नामदेवांचं कीर्तन सुरू झालं. पांडुरंग येऊन नाचू लागले. सगळ्यांना भगवान पांडुरंगाचं, विठ्ठलाचं दर्शन झालं. ते कसं होतं? श्रवणी मनोहर मकर कुंड त्याला कटारस नृत्य म्हणतात. त्यावेळी भगवंताचं सगळं वर्णन केलेलं आहे. ते सांगण्याकरता वेळी नाही. भगवान पांडुरंगाचं, विठ्ठलाचं दर्शन झालं. रुक्मिणी सहित, लक्ष्मी सहित भगवंताने दर्शन दिलं. आणि काय वाईट, नामदेवांची भक्ती प्रेम पाहिलं. सर्वांवर भगवंताची कृपा झाली. नामदेवावर तर झाली. अशा नामदेवाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग येऊन नाचायचे. अशी ही कीर्तनाची परंपरा आहे, कीर्तन सेवा आहे. प्रतिपदेपासून आजपर्यंत नवमीपर्यंत यंदा 10 दिवस आले. नाही तर 10 दिवस आल्यानंतर थोडा गोंधळ होतो. म्हटलं दबुआ दसरा कधी येईल, कारण 10व्या दिवशी दसरा असतो असं डोक्यात लोकांच्या बसलेलं आहे. पण एखादी तिथी वाढते, कमी होते. मग तिथी वाढल्यानंतर आपोआप दशमी उद्या झालेली आहे, म्हणजे दसरा उद्या आहे. सर्वांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आज, आणि पुढे येणाऱ्या दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो. नरकासुराचा त्याच्या भानगडीत मात्र करू नका. कृष्णाचं नाव